हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप वी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे 11 मे शनिवार आणि इथे मॉर्निंगचं भाकरीची तयारी चालू आहे। सर्वांसाठी नाश्त्याला इथे नाचणीची भाकरी बनवत आहे। गुलाबी मॅक्सीवाली आहे आशाताई, ब्लू मॅक्सीवाली आहे उषाताई। ह्या माझ्या आत्याच्या दोन मुली आहेत, दोघी बसल्यात। हो मग काय आता दमली। अरे नको, आपण गावी आहोत ना, भाकरी नको। दीदी आहे ना, दीदी मावशी आहे। इथे ओवी खळ्यामध्ये बसून आंबे खाते। सकाळ सकाळ नाश्ता नाही केला, दूध नाही प्याली। गोड गोड आंबा खा आणि तू साईडला जो आंबट आहे तो साईडला ठेव। चल चल ओवी चल जाऊया दीदी। कासर हा फिरून बाहेर फिरूया। तर आता आम्ही सर्वजण जात आहोत ऋतुजाच्या बागेमध्ये। ते इथे जास्तीत जास्त फक्त आंब्याची झाडं दिसणार आहेत आपल्याला, बाकी कसली झाडं आहेत? हे काय लपाछुपी खेळतात ते पोरं। आम्ही संध्याकाळी अजून एका बागेत जाणार आहोत, पण तिथे जास्त ऊन असल्यामुळे आम्ही नंतर 4-5 वाजता जाऊ। ऋतूचा हात पकडा, हिने हिल घातलेत, स्लीपर पण नाहीत मी आणले येताना। भर उन्हात आम्ही निघालो। अरे मी तर आता पण जाईल, झाली अॅनिव्हर्सरी। मेन कामासाठी मी आलेली। फणस, हे बघा फणसाचं झाड। ऋतूच्या तुम्हाला सांगत जा कोणती झाडं कुठे कशी काय कोणते आहे। लिंबू आलेत, लिंबू आलेत इथे। हेच ना, हे आहे लिंबूचं झाड, लिंबू। पण लिंबू फुलं आहेत, लिंबूची फुलं आणि ते चिकू। हा ते चिंच आहेत, हा तेच म्हणायला लागली, चिकू दिसते। हे आहे चिकूचं झाड। मला चिंचच ऐकू आलं ग, मला चिकू। ओवी ओवी दीदीचा हात पकड, ए ऋतू हिचा हात पकड। हे बघा छोटी छोटीशी आंबे। काय मस्त बागेत फिरतोय। सावली भेटेल आणि मस्त असे होणार। अजून थांबी तिकडे आली। जांभळाचं झाड हळू हा ऋतू। हे आहे जांभूळचं झाड। ऋतू इथे बघ, पटकन एक फोटो काढते। दे मला जांभूळ तसं नाही आवडत, पण खाऊया आता। बघू आता, दाखव दाखव। हा कोण्यावरती एकदम झाड आहे ते झुपलं नाही तरी पण पुसायचं। बी व्ह्यू मस्त दिसतोय। चिबडा, चिबूड, चिबूडची वेल आणि मिरीची वेल दाखव एक मिनिट। मिरी, चिबूड आणि मिरी कुठे काय ते? हे मिरीची वेल, पण अजून मिरी धरल्या नाहीत। अच्छा, मग कसे येतात म्हणजे? असे त्याला असे गुच्छे येतात, असे लांब लांब। अच्छा, हे काय? हे नाही ते नाही। अच्छा, काहीच नाही आला मग अजून? नाही अजून लहान आहे ना ती, मोठी होते माडाची झाडं सोडायला लागते।
संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आम्ही सर्व मंडळी म्हणजे आम्ही या मुली तर आम्ही निघालो आहोत देवगड येथील कासा अल्फान्सो ह्या रिसॉर्टला. तर मी पहिल्यांदाच आली, हे लोक मला घेऊन जात आहेत. तर चला मग मी पण बघते तुमच्यासोबत पण पुढे शेअर करते. आम्ही हे बघा, हे असं आहे, आम्ही ह्या रस्त्याने असं आलो आहोत आणि आता इथून असे जात आहोत. हां, आम्ही आमच्या लोकेशनला आता प्रॉपर पोचलो म्हणजे पोचणार जस्ट 1 मिनिटात. ते बघा संध्याकाळची वेळ आहे आणि किती मस्त दिसतंय. इथे पूजा आणि ऋतू आणि पुढे अमृता आणि ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या पुढे ओवी आणि मार्तंड. हे आहे ते लोकेशन. तर हे आहे कासा अल्फान्सो रिसॉर्ट ना, कासा अल्फान्सो. दुधीची वेल लावली आहे, दुधीचं झाड. कलर छान आहे, हा शेड राणी कलर. हा ए मम्मा, हो छत्रपती शिवाजी महाराजांचा शो होता. ओके, ए सांभाळून. तर बॅक साईड आहे रिसॉर्टचा आणि इथे आम्ही जस्ट फिरायला आलोय. ओवी हळू चालू, ऑलरेडी हिल घातली आहे. वाव, कसला भारी व्ह्यू वाटते बघ ना. हो चल तिथून जाऊया. ए वाव, कसलं भारी वाटतंय. वाव वाव वाव, हा बॅक साईड आहे आणि कसलं भारी दिसतंय. इथे आता फोटोशूट चालू झाले आहेत आणि हे झाड बघा फणसाचं. हे बघा मस्त मोठे मोठे फणस. आता हात नको लावू सोबी, पडतील वगैरे. पकडू ना ओबी. इथे आम्ही 10-15 मिनिटे इथे बसलो, मस्त रील्स बनवले, इन्स्टा रील्स. तुम्ही इन्स्टावर जाऊन बघू शकता आमचे रील्स, मी इथे ID मेन्शन करेल. आणि इथे बघा तोतापुरी आंबा पण आहे, फणसाचं झाड पण होतं आणि आंब्याचं झाडसुद्धा आहे. तर आता इथून आम्ही आता एक्झिट करतो. आम्ही फक्त ना फोटोशूट आणि व्हिडिओ करण्यासाठी इथे आलो होतो. लय भारी व्ह्यू होता म्हणून ऋतूच्या घेऊन आली. तर आता आम्ही काळोख होण्याच्या आधी आम्हाला इथून निघायचं आहे, कारण की घरी जाताना रस्ता अगदी तो तुम्ही बघितलात ना, येताना शांत होता तसा आहे, म्हणून जरा उजेडातच आम्हाला घरी जायचं आहे. तर जाता आता पुन्हा रस्त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ बनवू. तर इथून निघतो आता. कसले? हां, दुधी भोपळ्याची वेल आहे इथे. ही एक भोपळा मी बाहेरून मगाशी दाखवलेला. तर मग चला इथून प्रॉपर एक्झिट होतो. शू मस्त आहे ना. अंधार झाला इथे हॉरर वाटतं. इथे पुन्हा आम्ही आता फोटोशूटसाठी थांबलो आहोत. गाडी आहे ना, गाडी. काय बोलायचं काय, ST. चंद्र बघा, चंद्र किती मस्त क्लिअरली दिसतोय. 1 मिनिट थांबा ग. हो चल बाळा, चालू ठेव. चला. गेट बंद असल्यामुळे आम्हाला इथून अशी दगडावरून उड्या मारून न्यावं लागलं. मिशन कम्प्लीट. आता पुन्हा एकदा उड्या मारायच्या आहे ना. आम्ही त्याचा व्हिडिओ केला नाही, सक्सेस झालं की नसतं म्हणून आम्ही अजून एकदा. चल ठीक आहे, त्यावेळेस आपण बघूया व्हिडिओ. शॉर्टकटनी जाते म्हणून त्याच्यामुळे आम्हाला त्या दगडावरून उड्या माराव्या लागल्या, नाही तर लॉंग कट खूप फिरून यावं लागलं असतं. म्हणून आता पुन्हा अजून एकदा पुन्हा उड्या मारायच्या. आता इकडे बघा.
सो केअरफुल बाबू कुत्रा आहे थांब. मिशन कम्प्लीट. हॅलो मी आहे. थांबा थांबा एक अजून आमची थांबा 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 फायनली. तर तिथे फायनली आम्ही पोचलो आमच्या घरी. आणि वाजलेत किती वाजलेत पूजा? 7:30. 6:30 निघालो 7:30ला पोचलो. अक्षय सॉरी मी पण येईल मग व्हिडिओ मध्ये. आजी झोपली ते पट्टे झाला आणि इथे आजी झोपली आहे. चल पळाली केक घेऊन. आज माझं काम पूजा करत आहे आणि हे मला बघून खूप छान वाटते. प्राऊड फील वाटते. मी तिला शिकवलंय. बघितलं काल मी 10 मिनिटं तिच्यासोबत होती आणि मुलगी ट्रेन झाली बरोबर. Because my auntie is hot. Because I'm hot and smart. हे मला चॉकोचिप पाहिजे. बघ सेम कॉपी केली मला आज. सगळी मेहनत सुप्रिया मावशीची. हो. अरे एवढूचा केक. अरे पण थांब ना माणसं बघ ना. नाही हे परफेक्ट आहे. बघ असं शिकवलं मी तिला. ती तेवढंच करणार. ती माझ्या शिकवण्याच्या पुढे जाणार नाही. चॉकलेट मला द्यायची. बिकॉज आय एम खाय आहे. हा वही तो. अरे बस प्लेटीच. ओके. इथे मी माझ्या मोठ्या आत्याच्या घरी आली आहे. दुसऱ्या मोठ्या आत्याच्या घरी. तर त्यांच्या घरी हा राखण कार्यक्रम होता. जे गावचे आहेत त्यांना बऱ्यापैकी चांगला नॉलेज असेल मला काय म्हणायचं. इथे जे आपल्या घरचे राखणदार असतात त्यांच्यासाठी इथे कोंबडा किंवा बकरा कापावा लागतो. त्याचं जेवण करायचं असतं आणि गावातल्या लोकांना बोलवून त्यांना ते जेवण खाऊ घालायचं असतं. तर तिथे हाच कार्यक्रम चालू आहे, राखण कार्यक्रम. मी पहिल्यांदा हा पाहिला होता. तर ह्याची पूर्ण पद्धत वगैरे मी जाणून घेतली. त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला क्लिअरली ते सांगत आहे. व्हॉट इज दिस? व्लॉग मध्ये सगळं रेकॉर्ड होते तिकडचे. थांब ना. हे ब्लॉग आहे तो यूट्यूबवर जाणार आहे. तर हे आता आपलं ओटी भरण चालू आहे. आई ओटी भरणी चालू आहे. सॉरी साडी कधी घालायची आता इथे बघा. फोटो पण काढला.
बाजूला आई जा. काय करू मी कोणाचा व्हिडिओ काढू. से हाय. हाय बोल. हाय बोल. तुझे बाटले कुठे तुम्ही माझ्या घरी या. माझ्याकडे या. तिथे बॅग भरते. आणि आम्हाला पण केक शिकवा. पहिला तुम्ही लोक माझ्या घरी या. काकांना घेऊन यायचं नेक्स्ट टाइम आलात की आम्ही. आणि रुंजीला पण. नाही पाठवलं तर घेणारच नाही. हा तुझा काका आला म्हणजे जागा. चिल्लर पार्टी पार्टी हो रही लग्नाला. आत्याचं स्किन केअर चालू आहे. पावडर घेऊन येते. पावडर मावशीचं स्किन केअर चालू आहे सध्याशी. आत्ते बंद करू. तो थोबडाच नाही दिसला. किती करू. ती वाटी दाखवायची फक्त. आता बाहेर असं कर. रडा 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 ना तुम्ही. रडा रडा. आम्हाला रडायला. आता तुम्ही मुंबईला. हे कुठे ठेवू का पुढेच घेऊन बसू. आंबे दिले. चला आम्ही इथे गाडीने जातो. रिकॉर्ड करा. ए चल. चल चल. चालली आहे ना. सो ते आजी बघा आत्याला माझ्या बाय करतायत आणि ते खूप इमोशनल झाले. ते खूपच इमोशनल झाले. आत्या एकदम हसते हसमुख. आजी आता बोलतात आणि ते मागे माझी वांडरमारी बहीण फिरते. आणि हे चला चिल्लू बिल्लू खेळतात. मी ओवी. इथे मी ओवी काकी आणि सांची आम्ही चौघी मुंबई विजयदुर्ग ह्या संध्याकाळच्या 5 वाजताच्या गाडीमध्ये बसलो आहोत. आणि गाडी आता देवगडहून सुटली आहे. सांची इथे काकी आणि सांची 5:30 वाजता वाशी हायवेला उतरल्या होत्या. त्यानंतर मी इथे 6:30ला माझी बस परेलला उतरली. मी रुपेशला बोलवलं होतं मला घेण्यासाठी. तर रुपेश ॲक्टिवा घेऊन आला होता मला घेण्यासाठी. तर सकाळचे 6:45 वाजले होते आणि हा मॉर्निंग व्ह्यू एवढा भारी वाटत होता. तर मी व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय.